सोयाबीनची पेंड माणसाला खायला लागते का? नाही लागत. सोयाबीनची पेंड कोण खातंय? कोंबड्या. मग ज्या भाजपच्या लोकांना माणसापेक्षा शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या महत्वाच्या वाटतात त्यांनी शेतकऱ्यांना मतदान मागावं का? मतदान कुणाला मागावं त्यांनी? मतदान आता कोंबड्यामध्ये कोंबड्या सांगत नसतात आम्हाला आयात करा म्हणून. विनोदाचा विषय असला तरी तुम्हाला त्यातलं वस्तुही सांगतो. पोल्ट्री हे मोठे मोठे उद्योगपती पोल्ट्रीचे उद्योजक आहेत. त्यांच्या दबावाला बळी पडून या भाजप सरकारनं सोयाबीनची पेंड आयात केली. त्याच्यामुळं आपलं 9-10 हजारावर गेलेलं सोयाबीन परत 4 हजारावर माघारी आलं. हे भाजपचं शेतकरी विरोधी पहिलं धोरण. आपल्या गावात दूध आहे बऱ्यापैकी. दुधाचे उत्पादक बरेच शेतकरी आता तुम्ही समजा वरव्याचं दूध असेल तर भाग वेगळा, पण जर डेअरीला दूध घातलं काय दुधाचा भाव आज? डेअरीचं नाही, डेअरीच सांगा हो. डेअरीचं सांगा, डेअरीचं. डेअरीचा डेअरी लागा गाईचं 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 हा 25-26 बरोबर आहे. वर्ष 1.5 वर्षापूर्वी काय भाव होता? 34 रुपये होता. 34-35 1.5-2 वर्षापूर्वी. तेव्हा सुग्रासचं पोत होतं 1100ला. आज सुग्रासचं पोत कितीला आहे? 1700ला. मग सुग्रासच्या भावात वाढ झाली, दुधाच्या भावात वाढ झाली का? नाही झाली. कशामुळे झालं नाही? आता एक तुम्ही शहराजवळचं आपलं गाव आहे म्हणून आपण शहरात वर तर घालू शकतो. जी गावं जे शेतकरी शहरापासून लांब आहेत त्यांना नाही डेअरीला दूध घ्यावं लागतंय. काही काय आता सकाळीच मी कळम तालुक्यात काही गावात गेलतो, त्यांचं दूध फक्त 22 रुपयाने घेतात. 22 रुपये लिटर. उत्पादन खर्चात वाढ झाली. बरं यांनी हा मी भाव दिला. आता आपल्या गावात डेअरी आहे का? आपल्या गावात डेअरीची गरज पडत असेल. त्यामुळे तुम्हाला ते काय मला सांगा, मला एकच विचारायचंय, एवढं मोठं दूध आहे, या सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी दुधाचं अनुदान जाहीर केलं होतं. एखाद्या लागवडीवर शेतकऱ्याला अनुदान मिळाले का? मिळालं काय? एखाद्या एखाद्या मिळालं. कांदा आहे का? कांदा कांदे करत का शेतकरी? बर मोजकी का असना मागच्या 5 वर्षात ह्या केंद्र सरकारच्या भाजप सरकार धोरणामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय? थोडा कांद्याला असा भाव आला म्हणलं की यांनी निर्यात बंदी लावलेली आहे. निर्यात बंदी मागच्या वर्षी उडवली एका कांद्याची त्यांनी. कुठल्या? पांढऱ्या कांद्याची. कारण पांढरा कांदा कुठे पिकतो? गुजरातला. महाराष्ट्रात लाल कांदा असतो. मग जे भाजप जे सरकार गुजरातच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वेगळा न्याय देतो, त्या सरकारला त्या भाजपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत मागायचा अधिकार आहे का? हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एक मिनिट मला बोलू द्या, परत तुमचं भाषण ठेवू. मला इथं तरुण बसलेत, मला तरुणाला विचारायचंय, आपण वेगवेगळ्या परीक्षा देतो. आपण मागच्या 2 वर्षात बऱ्याच परीक्षा झाल्या. तलाठ्याची परीक्षा झाली, पोलीस भरती झाली, जलसंपदा विभागात झाली, जलसंधारण विभागात झाली. आपल्या देशात जर कलेक्टर व्हायचं असेल आणि त्या परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर किती रुपये फीस आहे? 100 रुपये. आणि जर तलाठी व्हायचं असेल तर किती रुपये भरावे लागतात? 1000 रुपये. मग तलाठी मोठा, कलेक्टर मोठा. कलेक्टरला 100 रुपये आणि तलाठी व्हायचं म्हणलं की 1000 रुपये. ज्यावेळेस आम्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हणलं की बाबा तुम्ही 1000 रुपये फीस ठेवू नका, बेरोजगार तरुणांना पिळवणूक करू नका, तर ते काय म्हणले, विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही 1000 रुपये फीस केली. मग 100 रुपये घेऊन जे IASची परीक्षा देतात, कलेक्टर व्हायची परीक्षा देतात, ते काय सिरियसनेस आहेत का विद्यार्थी? बरं हे पैसे 1000 रुपये एक वेळ आपण समजू शकलो असतो, त्यांनी राज्य सरकारला गेले तरी समजू शकलो असतो. पण हे सगळे पैसे आपल्या राज्यातल्या महायुती सरकारनं सगळे पैसे खाजगी कंपनीची भरती केली. सगळ्या खाजगी कंपनीची भरती केली. लाखो कोटी रुपये बेरोजगार तरुणांकडनं घेऊन त्या कंपन्याची भरती केली. पण केली ती केली.
पुन्हा काय, मला एक सांगा, ह्या 2 वर्षात ज्या परीक्षा झाल्यात अशी एक परीक्षा सांगा बरं त्याचा पेपर फुटला नाही. सगळ्या परीक्षेचे पेपर फुटले, एकही परीक्षेचा पेपर फुटला म्हणजे एकही परीक्षा पारदर्शकपणे झाली नाही. कारण यांनी खाजगी कंपन्याला ते टेंडर दिलं होतं. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की ही लोक ना शेतकऱ्यांच्या हिताची आहेत ना युवकांच्या हिताची आहेत. वेदांता फास्टनचा प्रकल्प गुजरातला गेला, एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला, बनरथ पार्क गुजरातला गेला. ज्यावेळेस आपल्यातल्या लोकांनी विचारलं की आमच्या देशातल्या आपल्या राज्यातल्या तरुणाच्या रोजगाराचं काय, तर आपले मुख्यमंत्री म्हणले की मोदी साहेब आपल्याला ह्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत. दिला का? काहीच नाही. मोदी साहेबांनी मोकळा दिला आपल्याला. त्यामुळे अशा लोकांच्या, आपले उद्योग पळवणाऱ्या लोकांच्या आपण पाठीशी राहायचं काही ठरवलं पाहिजे. त्यांनी आता लोकसभेला निब्बर हवाला दिला महाराष्ट्रातल्या जनतेनं. त्यानंतर यांना काय आठवली? लाडकी बहीण. ही लाडकी बहीण नाही, ही लाडकी खुर्ची डोक्यात आली म्हणून बहीण आठवलेली आहे. स्वतःची खुर्ची डोक्यात आली म्हणून बहीण आठवलेली आहे. यांना बहिणीचं काही घेणं देणं नाही. मला आपल्याला सांगायचंय, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते 2019ला. त्यांनी सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती. मुख्यमंत्री झाल्या पहिल्या महिन्यात त्यांनी कर्जमाफी घोषणा केली, कर्जमाफी केली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 1.5 लाख रुपये प्रत्येका अंगठ्यावर जमा झाले. त्यावेळेस निवडणूक होती का कुठली?